महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी कोकाटेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले। अजित पवार यांना टार्गेट करणं बरोबर नाही असं मत कोकाटेंनी व्यक्त केले। अजित पवारांची बदनामी केली जात असल्याचा आरोप कोकाटेंनी केला आहे। त्यामुळे आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी वातावरण आम्हाला खूपच या ठिकाणी दिसतंय चांगलं। तर मला असं वाटतं की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितप्रमाणे इतर पक्षावर हवी होईल आणि जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमचे निवडून त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे। त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे। चौकशी आणखी जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर। पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काही बरोबर नाही। आता कोण टार्गेट करतं हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही, परंतु अननेसेसरी दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होत आहे ते काही योग्य नाही। दादा तशा विचाराचा माणूस नाहीये। दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही। त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही। पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले, ते त्यांची बाजू मांडतील। प्रश्न काही केलं असेल तर ना, काही केलंच नाही, अजून काही निदर्शनाच येत नाही, कुठं पेपरच नाही, तर तुम्ही पार्थ पवारला अजित पवारला बदनाम का करताय? अजून जर काही दिसतच नाही, कशातच काही नाही, उगीच साफ म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय। काय झालं काय हे तर सांगा। पहिली गोष्ट, पहिले पेपर तपासू द्या। सरकारने चौकशी लावलेली आहे। चौकशी अंती जे काय अहवाल बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करतात, पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना। जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 99% जे आहे ते पार्थ पवारच्या नावाचे आहे। मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही। चौकशी लावलेली आहे, चौकशीचा अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू। कालवे म्हणतायत की राजीनामा दिला होता, तशीच नैतिकता आता अजित पवारांनी दाखवावी आणि पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणतात। अहो, पण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी होती। दादांनी राजीनामा द्यावा, आज काय घडले काय? मुळात काही घडलंच नाही, तुम्ही राजीनामा मागताच का? काही घडलं तर राजीनामा मागण्यात मजा आहे ना। तुम्ही उगीच, मी तेच सांगण्यात सातसा म्हणून तुम्ही भूमिका वाढवताय। काय घडलंच काही नाही महाराष्ट्रामध्ये, तर उगीच त्याची दचा मा करताय तुम्ही, चुकीचं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।